नमस्कार मंडळी, मी वृषाली स्वागत करते तुमचं परत एकदा नवीन व्लॉगमध्ये। खरं तर हा जो व्लॉग आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आहे आणि हा व्लॉग यायला प्रचंड उशीर झालेला आहे। मला माहिती आहे माझ्या काही पर्सनल कारणांमुळे मी हा व्लॉग अपलोड करत नव्हते, पण 7 ते 8 दिवसानंतर मी असा डिसिजन घेतला की आपण हा व्लॉग अपलोड करूया। काही कारणामुळे मी तो करत नव्हते, पण आपण तो अपलोड करूया ॲज अ मेमरी म्हणून असा डिसिजन मी घेतला। पण असो, आपण पुढे जाऊया। हा जो व्लॉग आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आहे। आम्ही दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप मोठ्या उत्साहाने धामधुमीने सेलिब्रेट करतो, कारण आम्ही महानुभाव पंथ आहोत। जर तुम्ही महानुभाव पंथ असाल तर तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं खूप काही वेगळं महत्त्व या पंथामध्ये आहे आणि हा सण खूप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जातो, जणू की दिवाळीसारखा हा सण सेलिब्रेट करतात। ही जी परंपरा आहे ही परंपरा आतापासून नाही तर आमच्या आजी आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे। माझ्या आजी आजोबा हा सण साजरी करायचे, खूप उत्साहाने खूप ताकदीने हा सण सेलिब्रेट करायचे, पण ते आता नसतात आणि त्यांच्या गेल्यानंतर माझ्या मम्मी पप्पांनी आणि माझ्या मोठ्या मम्मी पप्पांनी असा डिसिजन घेतला होता की जी ही परंपरा ज्या काही आहेत त्या आपण पुढे कंटिन्यू करूया। मध्ये कुठेही खंड नको पडायला, ह्या परंपरा आपण पुढच्या पिढीलाही देऊया आणि ह्याच कारणामुळे असा एक डिसिजन घेतला गेला की आपण हे दरवर्षी सण सेलिब्रेट करूया आणि आम्ही दरवर्षी हा सण सेलिब्रेट करतो खूप मोठ्या उत्साहाने, खूप मोठ्या आनंदाने। फरक एवढाच असतो की कधीकधी हा सण खूप मोठा सेलिब्रेट होऊन जातो, कधीकधी छोटा सण साजरा केला जातो। म्हणजे जी रास सजवली जाते ती कधीकधी छोटी असते, कधीकधी मोठी असते, पण भावना मात्र सेमच असतात दरवर्षी। सो ह्या वर्षी देखील आम्ही असं छोटंसं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला होता। सो तुम्ही स्क्रीनवर जर बघत असाल तर ती एक रास सजवलेली आम्ही आहे, तिथं आमचे देव असतात आणि त्यांना एक नैवेद्य दिलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य दिलं जातं। काही जे पदार्थ असतात ते बनवले जातात, वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्यांना दिले जातात। त्यानंतर 12 वाजले की छानपैकी आरती होते, त्यानंतर उपवास सोडला जातो आणि सो अशा पद्धतीचं हे जागरण असतं आणि हे दरवर्षी आम्ही साजरा करत असतो। फरक फक्त एवढा आहे की फॅमिली डिव्हिजनमुळे मोठे मम्मी पप्पा ते त्यांच्या घरी सेलिब्रेट करता, आम्ही आमच्या घरी सेलिब्रेट करत असतो दरवर्षी। पण बघूया आपण पुढच्या वर्षी खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून सगळी फॅमिली एकत्र असेल आणि मोठ्या पद्धतीने आपण हा सण सेलिब्रेट करूया। पण ह्यावर्षी पण काही कमी नव्हतं बरं का, अनेक पदार्थ होते, सुटडा होता, सांजऱ्या होत्या, अनेक वेगवेगळे पदार्थ खायला होते। खूप वास्तविक पाहायला गेलं तर काय तर सण म्हणजे काय तर ते खूप मजा आणि मस्ती, याच्या व्यतिरिक्त काही नसते। तर हे आहे माखण, अर्थात श्रीकृष्ण म्हटला म्हणजे माखण आलंच आणि त्या माखण ठेवण्यासाठी आम्ही छोटंसं हे असं गुंफून घेतलं आहे। ते टाकाऊपासून टिकाऊ हे अशी ही बनवलेली आमची ही कुंडी आहे, त्याच्यामध्ये आम्ही माखण छोटंसं ठेवलं आहे, छोटंसं श्रीकृष्ण आहे। सो अशा पद्धतीने आम्ही ही रास सजवली होती, तुम्ही काही फोटोज स्क्रीनवर पाहू शकता। सो ही आहे आमची वडिलोपार्जित श्रीकृष्ण मूर्ती। आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी आरती केली, देवपूजा केली, त्यानंतर आमचं पोळतं असतं ते देवाला वाहिलं, त्यानंतर विडा अवसर आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यानंतर आरती केली, त्यानंतर उपवास सोडला आणि अशा पद्धतीने हे जागरण संपलं। अशा पद्धतीने हा सण छानपैकी सेलिब्रेट केला जातो दरवर्षी।
अँड ये दॅट्स मी. देवाकडे फक्त एकच मागणं असतं दरवर्षी की सगळ्यांचं आरोग्य चांगलं, सुख समाधानी राहू दे. एवढंच एकच अपेक्षा देवाकडे दरवर्षी असते, मग ते देवता कोणतेही असो. एकच मागणं असतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.